गाता येत असेल सगळ्यांना बापू, वाजिता येत असेल, कीर्तन करता येत असेल, पण आपण कोणाला साथ करतो याच्यावर गायकाचा वैभव वाढत असते. आता नाईला जाणं आपण प्रपंचात पडल्यामुळं तुम्हाला बी एखाद्या वेळेला भंगिऱ्याला साथ करावं लागत असेल, हे तुम्हालाही कळत असेल. तुमच्याही जीवनात असा एखादा व्यक्ती येत असेल की ज्याला कवडीची अक्कल नाही, त्याला तुम्हाला मृदंगाची साथ द्यावा लागती, असंही तुमच्याही जीवनात येत आहे. पण महाराज ठराविक जे लोक होते त्यांनी नाही नालायकाला साथी दिल्या, नाही दिल्या. सोनबा ठाकरांनी पुन्हा पकवाद वाजिलाच नाही दुसरीकडे. तुकोबारायचं कीर्तन काय पुण्य असेल राजे हो, किती जन्माचं पुण्य असेल. एका कासार समाजाचा माणूस सोनबांना विचारलं, ठाकूरजी काय असं पुण्य केलं की तुम्हाला तुकोबारायची सेवा सापडली. स्वतःची जीवनचरित्र गाथा मांडल्याबरोबर 8 दिवस शिवजी कासा रडत होता. जीवन होतं सोनबा ठाकरांचं. पण कालांतरानं हे शिवजी कासार तुकोबारायचे टाळकरी झाले. गंगाजी मवाळ आणि शिवजी कासार तुकोबारायच्या कीर्तनात चाली म्हणायचे. देवबाप्पा चाली. वारकरी संप्रदायात जातील समन नाही, आणि संप्रदायात जर कोणी जातीचा वाद करीत असेल, संप्रदायात व्याभिचारो कृतो जना वात्सल्याम भयस्थितो पिशाच सर्व संगानाम त्वम संतती जायते. संक मराठीत. परमार्थात जर कोणी जातीवाद करत असेल तर त्याची आई भूताशी रतली यावलाच जन्माला आली. विठाला विठाला चांगला असल त्याला मानायचं. तुका म्हणे नाही जाती सवे काम, म्हणे नाही जाती सवे काम, तुका म्हणे नाही जाती सवे काम, जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धरणे, ज्याचे मुखी नाम तोची धरणे, ज्याचे मुखी यातायाती धर्म नाही किंवा कबीर मोमीन वैष्णव चांभार असे कितीतरी पुरावे आपण ऐकतो. माझा एक ढोबळ पुरावा आहे येडपट गिरगावकराचा. देवबाप्पा महाराष्ट्रात अशी जात आहे का त्या जातीतले लोक दारू पित नाहीत? तुम्हालाच विचारतोय फक्त. बापू पाहिली तुम्ही अशी एखादी? होय मामा बघितली का गुरुजी? गडदे मामा पाहिली का अशी एखादी जात? त्या जातीतले लोक दारू पित नाहीत. जाऊ द्या, त्या जातीतले लोक मांस खात नाहीत, त्या जातीतले लोक भांडत नाहीत, अशी जातच नाही. मग कशाला उड्या आणायच्या? आणि अशी एक बी जात नाही की त्या जातीत चांगला माणूस नाही. प्रत्येक जातीत चांगली माणसं, प्रत्येक जातीत. मी महिन्याला वारीला जातो तर 5 पोरं पारधी समाजाचे जामदेवने येतात. 557 किलोमीटर अंतर. मी माझ्या गाडीने जातो, गाडीने येतो. पण ते 14 दिवस पायी चलून येतात. 557 किलोमीटर पायी चलून येतात, पायी दर महिन्याला. ते जातीने पारधी समाजाचे आहेत. गिरगावकर एअर कंडिशनर गाडीमध्ये जातो, काहीच नवल नाही, चिल्लर आहे त्याच्या पुढे चिल्लर. पारध्याचे पोर पायी येतात, पायी. त्याच्यामुळं लय असं शेंडीला तूप लावून दुसऱ्याला कोपरा आणले नाही पाहिजे. हा हे नालायक गाढव लोकांचे काम आहे ते. विठाला हर काय झालं तर जात पोरापोरीचे लग्न करण्यापुरती दाखवा. आपण उपास धरतो, एकादशीच्या दिवशी सफरचंद घेतले 70 भाईकून. त्या सफरचंदात एखादा अख्तर भाई गावसाला का कापल्या बापू मधात गावसाला का?
काय संबंध आहे आपल्याला त्याच्या त्याच्या काय गरज आहे का त्याच्या? काय संबंध? आपल्या संप्रदायात फक्त आचरणाचं कार्ड ज्याचं गोड आहे का त्याला किंमत आहे. सज्जन नावाचा खाटीक काय बदाम इकीत नव्हता, खवा इकीत नव्हता, मांस इकीत होता, तरी पण त्याचं नाव गाथ्यातलंय. तुम्ही किती उड्या हाना, तुमचं नाव गाथ्यात येत नाही, कारण आपली तितकी इमानदारी नाही. एक म्हणला मला रामायण पाठे, एक म्हणला भागवत पाठे, एक म्हणला वेद पाठे, एक म्हणला पुराण पाठे. सगळं पाठ कर, अजून बायबल कर, कुराण कर, नाही मन चांगलं लागेल. आणि हे कार्ड विकत भेटत नाही बरं, आपल्या कर्तृत्वानं निर्माण करावं लागतंय. आणि ते सज्जन नावाच्या खाटकान निर्माण केलं. निर्माण टोल नाक्यावर टाळ्या वाजिनार, त्याचं नाव सकाळच्या गाथ्यात आहे. गाथ्यात कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू आणि भजनी भेदू हरीची पायी. महाराज वागले ना, चांगले वागले ना. काय जातीचा संबंध चांगलं वागणाऱ्या? बुट शिवणाऱ्याच्या कुळात रविदास जन्माला आले. आता लोक कुंभालचा, आमचा एक मित्र कुंभाल गेला, ते म्हणला तिथं गर्दी लय, तंबाखू भेटायचीच नाही, इकूनच 700ची तंबाखू नेली. आणि मग हे जर तंबाखू खाऊन त्या पवित्र भूमीत जर थुकत असेल तर याला कुंभ पावतो का बापू? मला सांगा बरं, खोटं बोलायलो का मी? पावतो का त्याला कुंभ? त्या कुंभात असा गारडा आणि वरून 100-200 संन्यासी नाचले तरी याला उद्धार भेटेन का तिथं? कसं शक्य आहे महाराज? वागाव चांगलं लागन ना, वागाव चांगलं लागन, वागाव. महाराज आचरणाच्या गप्पा त्यानं करायच्या. आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक बाईला माय म्हणतो, त्यानं आचरणाच्या गप्पा करायच्या. ज्याचं आचरण नदीला गेलंय त्यानं आचरणाच्या बाबतीत कीर्तनात बोलणं म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्यानं देवापाशी नाचणं. विठाला विठाला एक जण म्हणला, महाराज आम्ही लग्न केलं नाही, तुला बायको जागवायचा कटाळा आला म्हणून केलं नाही, किंवा तुला बायकोचा तुझ्याकडे पुरुषार्थ नव्हता म्हणून केलं नाही. मग लग्न करणाऱ्याला नाव ठेवतो का? तो कोबराने 2 लग्न केले, किती मोठा पुरुषार्थ. यमाच्या बोकांडीवर पाय दिलाय. जगा काळ काय महाराज, निसर्गाचा नियम बदलला. कलीच्या काला माझी मानव देह घेऊनी रामने सगळा संता तो शविदे. जय जया जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकलाचा जीवलग सोयरा. लग्न करणारा वाईट असतो का? नाही म्हणे मी लग्न केलं नाही, तू या साप तू आपतो दुसऱ्याच्या नाकात काड्या घालतो का? लग्न नाही केलं म्हणजे तुला श्रेष्ठ आहे का? आज लग्न नाही, तुला फक्त बायकोच नाही, आमच्या पारेस नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. नैवम गिरगावकर लिखितम. महाराज टोमणे हाणायचेच नाही, आपली लायकी नाही, ती आपला अधिकार नाही. आमक्या व्यक्तीला लंगड म्हणणं, आता त्याला दिव्यांग शब्द आहे, तुम्ही त्याला लंगड का म्हणता? तुम्हाला त्याचा पाय दुरुस्त करता येतो का? नाही, मग तुम्हाला त्याला लंगड म्हणण्याचा अधिकार नाही. व्याधियाम निरशहितायाम स्वाधिकारेश जीवायाम हितेशी पारणी जयाम वरद हस्तेनाम तम व्यासाती जाय कृतु. तुला ती कृपा असावी, तुझ्या हातात ती पारणी म्हणजे ताकद असावी, आणि तो कृपेचा फिरल्याच्या नंतर पुढचा नीट व्हावा, त्याच्या अगोदर तो त्याला नाव ठेवावा. नाही तर तुझी पात्रताच नाही ना, तू कसं काय बोलशील त्याला? चुकीच्या गोष्टी येतात. चला मृदंग बाजीला चाल म्हणायला सोनबा ठाकूर आणि गंगाजी मवाळ. आता उलट प्रश्न केलाय, लक्ष्याला ठाव स्मशानीचा एवढा पुरावा आहे का? वेळेच्या पुढे जाणार नाही, मलाही वाशिमच्या पुढे जायचंय. भाऊंना मी त्या दिवशीच म्हणलो होतं, म्हणून वेळ लवकर ठेवली होती. योग असा आला, सोनबा ठाकरांनी प्रश्न केला, तुम्ही मला विचारलं होतं तुकोबारायच्या कीर्तनात पकवाद वाजायला तुम्हाला भेटलाय, आता तुम्हाला चालीचा मान भेटला, हे पुण्य काय? महाराज काय पुण्य होतं शिवजी कासाराकडे. शिवजी कासारांनी सोनबा ठाकराला दिलेलं उत्तर ऐकताना माणसाचे डोळे भरून येतात. काय उत्तर आहे बापू ते? शिवजी कासारानं सांगितलं, ठाकूरजी
सौभाग्याचा चुडा महाराष्ट्रातल्या बायकांना भरितो. सौभाग्याचा चुडा महाराष्ट्रातल्या बायकांना भरवतो. पण ज्या बाईच्या हातात बांगडी भरायची तिच्या हाताला हात लावा लागतो ना, दोन्ही हात लावा लागतात. बाई आपली आहे का ती? नाही. कोण्या जातीची माहिती आहे का? नाही. विचारल्यावरच कळन. मग ती कमी वयाची असेल, तरुण असेल, म्हातारी असेल, माणिकराव, पण तिचे दोन्ही हात धरावं लागतात. आपले दोन्ही हात तिच्या हाताला लागतात. कासाराचे दोन्ही हात तिच्या हाताला लागतात. काय उत्तर दिलं शिवजी कासारानं? ठाकूरजी, माझ्यापेक्षा मोठ्या वयाची असेल तिच्या हाताला स्पर्श करायच्या अगोदर मनानं माय म्हणतो. माझ्या वयाची असेल तिला बहीण म्हणतो. आणि माझ्यापेक्षा कमी वयाची असेल तिला लेक समजितो. आणि महाराष्ट्रातल्या बायकांना चुडा भरतो. या पुण्याचं गाठोडं साचलं. आणि म्हणून तुकोबारायच्या कीर्तनात टाळ घ्यायची ताकद, सेवा मिळाली, सेवा भेटली. कीर्तन चालू तुकोबारायचं. लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगतो. किती मोठी माणसं आहे. शिवजी कासाराच्या जीवनात फार भीषण प्रसंग आला. एकच मुलगा फार दिवसाला झाला. एकच. आणि तुकोबारायच्या कीर्तनाला शिवजी कासार गेले. पण तुकोबारायच्या कीर्तनात टाळ मोजके असायचे. जो आधी जाईन त्याला टाळ. आणि नेमकी कर्म न गोहन गती. त्याच दिवशी शिवजी कासाराला टाळ नाही. म्हणून शिवजी कासार एका राजाच्या बाजूला कीर्तन ऐकायला बसले. महाराज, तुकोबारायच्या कीर्तनात दर्जेदार 3 लोक ऐकायला असायचे. मंबाजी गोसाई, त्या काळातला 13.5 एकर जमिनीचा मालक. पैसे जाऊ द्या हो, पैसे आदले कोणाकडे बी येतं, काय विषय नाही. कमला सुंदरी नावाची बाई होऊन गेली, नृत्यांगना. तिच्याकडे 1 क्विंटल 26 किलो सोनं होतं. घुंगर बांधून नाचणारी बाई, 1 क्विंटल 26 किलो सोनं. हातवरी करा बरं, तुमच्या इथं आहे का 40 किलो कोणाजवळ? जाऊ द्या, मी त्याच्या तिथं साधारण राहतो, आहे का नाही? 1 क्विंटल 26 किलो सोनं. नृत्यांगनेच्या घुंगर बांधून ती का खुरपायला गेली का तिने सोयाबीन कापल्या देवपा? मग काय पैशावर काय नसतं, ते काय नसते. हे पैसा हा प्रारब्धान. तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की विकत घेतलेले बैल कोणती वैरण खातेत? आपण टाकलेली. आणि देवाला सोडलेले कठाळे. मग हे काही काही लय पैशावाले झाले का समजायचं हे कठाळे येतं. अन्नमान धन मग आपण उगाच म्हणायचं काय? हे तर मानावंच लागेल ना. हे कठाळे. आमदाराला पोरग झालं त्यानं कुठं तीर हाणला? खासदाराला पोरग झालं त्यानं कुठं तीर हाणला? बापान कमीला ऐकत ना. साखरेच्या पोत्यातला मुंगळा खाची अक्कल नाही आणि तांब्या किती बारे घेऊन जावा याची अक्कल नाही. त्यानं कमीला का स्वतः काही आयत. याला प्रारब्धाचे ठोके म्हणायचं. काय नाही, पैशाच्या जीवनात कोणाचं काय येईल. आमची इथे एक नायब तहसीलदार आमचा मित्र आमच्या गावात नाही. आणि त्याच्यापेक्षा त्याचा भाऊ शिकला. मला तीच नोकरी करायची, मला कलेक्टरच व्हायचं. 1 मार्काने गेलं आणि वय संपलं. नाही तर नायब तहसीलदार तर कवाच झाला असतं. PSI वगैरे अशा काही त्याला नोकऱ्या लागलं. नाही, मला होईन तो कलेक्टरच होईन. आणि म्हणून वय संपलं. काय करावं? जमीन 10 एकर. या नायब तहसीलदाराने विचार केला, जाऊ देवा 10 एकर जमीन मी येतो रग तू खात जाय. फक्त मी 5 एकर माझ्या नावानं, तू 5 एकर तुझ्या नावानं. पण ते नायब तहसीलदार आणि एक पाहुणा म्हणला, महाराज आमच्या मुलीला नवरदेव बघा, मला 90 एकर जमीन आणि एकच पोरगी त्याला. आणि मी म्हणलं मुलगी सुंदर, 90 एकर जमीन तुम्हाला, 200 एकरवाला करीन ना तुमची पोरगी. ते म्हणला सगळी गोष्ट खरी आहे पण पोरीला वटीच नाही. वटीचा अर्थ नाही कळाला, तिला बाळ होणार नाही. आणि म्हणलं मग अशी अडचण असेल तर आमची इथं मुलगा आहे त्याची मंडळी वारली, त्याला देता का? लेकर पहिलेच 2 येत. लेकर पहिलेच 2 येत. पण त्याला वचन बांधून घेतलं, हिला सांभाळ. आणि तिला सांगितलं हे तू हे म्हणून सांभाळ. बापाची 92 एकर जमीन कोणाला? नायब तहसीलदाराला किती आहे? ती 92 ही 5 किती झाली याची? 97. याला काय म्हणायचं सांग का तुम्हाला? म्हणून तेव्हा दुसऱ्याच्या वैभवावर जी माणसं जळतात का त्या भडव्यांना कंस म्हणतात. त्या नालायकांना
कंस म्हणतात. म्हणून दुसऱ्याच्या संपत्तीवर कधीच जळायचं नसतंय. विठाला विठाला प्रारब्ध हे काही कोणाच्या पाया पड्यान वाढत नसते, वाढत नसते, वाढत नसते. मला सांगा, ठीक आहे, एखादा गुंड एखाद्या महाराजाच्या पाया पडायला गेला आणि त्या गुंडानं 5,000 महाराजाच्या पाया टाकले, ते महाराज येत ग तू कल्याण होईल. अरे सोंबळ्या, तुला आकलीचा कांदा आहे का? त्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तू गुंडाला आशीर्वाद द्यायला नरकाला जाशील ना आलाय का? आणि कसं काय त्याच्यानं कल्याण होईल? बरं ठीक आहे, एखाद्या महाराजाच्या तुमचं काय एक जण म्हणला महाराज मग मुलगा मतिमंद आहे, याला दुरुस्त करा, आणि त्याच महाराजाचं येड आहे. मला सांगा, तुम्ही ज्या महाराजाला म्हणाले मो पोरग दुरुस्त कर, त्याच येड आहे, ते तुमचं काय नीट करीन? एक जण गेला म्हणला महाराज तुमच्या पाया पडतो, मला कसकानी जळजळच होते, आणि महाराज म्हणले तुला ऍसिडिटी आहे, मला पोट सुळे. मग पोट सुळ ह्याच्या नीट होईन, तू ऍसिडिटी केव्हा नीट करू? महाराज तुम्हाला भांडायचंच असेल तर ज्ञानोबा आहे तुकोबा राहील भांडा. तुम्हाला भांडायचंच असेल तर पंढरपुरातल्या मालकाला भांडा, भांडायचंच असेल तर काशीतल्या मालकाला भांडा. या आमच्या सारख्या बाजाराला भांडूच नका, हे याच्यात पोटासाठी बेजार येतं. विठाला एक महाराज म्हणला मी आमक्या जातीचा आहे, तरी तू भिकार छोटच आहेस, काऊन फिरायला? मग तू इतका स्वाभिमानी आहेस तर मंदिरात भजन कर ना. खोटं बोलतो का? आपण ज्ञानोबा आहे तुकोबा रायचे भिकारी आहेत बापू. बाकीचे लोक चुकीचं भीक मागत असतील, पण आपणही भिकारी आहेत, पण आपण पंढरपुरातल्या मालकाचे भिकारी आहेत. आपण ज्ञानोबा आहे तुकोबा रायचे भिकारी. होईन भिकारी पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे. होईन भिकारी पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे. होईन भिकारी, हे तर लय सोपा शब्द आहे. मालक एका ठिकाणी म्हणले कुत्र होईल चांगल्याच्या दारात, वैष्णवाचे नाणी होईल आणि याच्या पलीकडे हवी त्याची द्वारी स्वाने. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी तयाची कुतरी परिभली. हो, किती मोठी ताकद. नको मोकलो दातारा. आपण सुद्धा त्या मालकाचे नोकर आहेत, चाकर आहेत, सेवक आहेत. त्या भिकाऱ्याला लोक रुष्ट होऊन 10-5 रुपये देतात, आपल्याला जीव घालून पाया पडून देतात. याचं एकमेव कारण आहे आपण ज्ञानोबा आहे तुकोबा रायचे भिकारी आहेत. आपल्याला फक्त आचरण सांभाळायचं बापू, दुसरं काय करायचं? त्या भिकाऱ्याच्या पायाच्या करता पडत नाहीत की लोक, त्याला माहिती आहे हे पैसे घेऊन काही बी करणार आहे, म्हणून त्याच्या पाया पडत नाहीत. जरी तू झालासी चतुर शहाणा, जरी तू झालासी चतुर शहाणा, शुद्ध आचरणा चुकू नको, शुद्ध आचरणा चुकू नको. जरी तू झालासी चतुर शहाणा, जरी तू झालासी चतुर शहाणा, शुद्ध आचरणा चुकू नको, शुद्ध जरी तू झाला चतुर शहाणा, वेदांतिक असशील, शास्त्री असतील, पंडित असतील, पण आचरण चुकू नको ना. आचरण चुकलं की काम संपलं. जीवनभर प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणून बांगड्या भरल्या, याच्या पुण्याचं गाठोडं साचलं आणि तुकोबारायसारखा साधू सापडला. कर्मनो गहनो गती, एकुलता एक मुलगा मरण पावला. लक्ष याला ठाव स्मशानीचं सांगते. मालक तुकोबारायच्या कीर्तनात बसले. छत्रपती शिवाजी महाराजाच्या मांडीला मांडी लावून बसले मंबाजी बुवा गोसावी महाराज. या व्यक्तीला तांडव येत होतं, तांडव तांडव.
तांडव फक्त शिवजीने गायलं. त्याच्यानंतर द्वारकेतल्या मालकानं कालियाच्या डोक्यावर गायलं आणि त्याच्यानंतर तुकोबारायच्या समकाला तांडव मंबाजी बुवानं गायलं. आता तांडव असेच तांडे, हो हो, आता असंच तांडव. तांडवाच्या तेव्हा पाठांतर तर कोणाला करता येईल, स्वर असल्यावर कोणाला म्हणता येईल, त्याचा अर्थ कळतो, त्याला रसज्ञ म्हणत असतात. APJ अब्दुल कलाम गीता पाठ केली. युम पठाण, प्राध्यापक युम पठाण, आस्कलित ज्ञानेश्वरी महाराज चांगल्या चांगल्याची टप्पर नाही प्रवचन करताना. जातीचा मुसलमान माणूस, काय बुद्धीचा प्रकार आहे महाराज तो, बुद्धीचा प्रकार आहे. एखादं गोड म्हणता आलं किंवा पाठ झालं म्हणजे फार विवेक नाही, त्याचा अर्थ कळाव. तांडवा भय व्याप्ती आई मिद्या स्वस्वरूपेची सर्वा, नारद नारी नटेश्वरा भय व्याप्ती सर्वा स्थिती. काय रसज्ञ ते खेळ आहे. आणि या तांडवाचं कुतूहल आळंदीतल्या आपलं काशीतल्या मालकांना वाटलं आणि सांगितलं, काय देव 13.5 एकर जमिनी, काय नको, फक्त उठायला जाग येत नाही. हातातल्या शंकाला आदेश दिला, पहाटे 3 वाजता जाऊन कानात वाजत आहे. आणि मंबाजी बुवाच्या कानात शंख सकाळी 2:45 वाजत होता. म्हणजे कोण उठीत होतो बुवा? शंकर. ते मंबाजी तुकोबारायच्या कीर्तनात 2 नंबरचा श्रोता, दर्जेदार लोक कीर्तनात असावे. हो महाराज, काय काही तर काही सटाक्या सांगितल्या म्हणजे लयच कीर्तन. तो आयुष्य तो सटक्यात गेलं, त्याच्यामुळे तू चांगलं म्हणतो. एका चांगल्यानं नाव ठेवणं अख्खं जीवन मातीत गेलं. 100 नालायकानं चांगलं म्हणणं काहीच मोठे पण नाही. एकाच चांगल्यानं चांगलं म्हणणं, जीवन गोड होणं महत्वाचा विषय आहे. 2 नंबरचा श्रोता अनगडशा फकीर, जातीचा मुसलमान पण सिद्ध फकीर होता. ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात लोक फकीराला विनंती करून नेत होते आणि त्या भागात गेल्याबरोबर त्यानं चिमटा वाजून नाचायचं, त्याच्या देवाचं भजन करीत. आणि त्या परिसरात पाऊस पडत होता, त्याला अनगडशा फकीर म्हणतात. तो बसलेला आणि त्या फकीराच्या बाजूला 5व्या क्रमांकाचा राजा बसला. 5व्या. तेव्हा माझ्या वाचनात फक्त 6च राजे आले. मी कोण्याही राजाला नाव ठेवणार नाही, पण या 6 लोकांसारखं कोणालाच मानणार नाही. कोणाला राग येऊ, लोभ येऊ, काय मग कीर्तन घेणार नाही, नका घेऊ. काय हे आमचं भलं करीत असतात का? काय तुम्हाला वाटतंय का लोक आपलं भलं करतात? तुम्हाला दिलेले पाकिट पचू द्यायचेत का न पचू द्यायचेत त्याच्या हातात येत. ठीक आहे, एकानं मला 2 कोटी रुपये दिले, जाता जातात परळीत अटॅकनं बाळू मेला, तर ते 2 कोटी काय करायचे? चाटायचेत का? कोण चाटीन? पोरग काय सोन्याची समाधी करीन का बापाची? काही नाही. म्हणून असं फारसं काही 4-2 रुपये कोणी दिले म्हणजे त्याच्या बनिरी नाही धुतल्या पाहिजे. उलट त्या नालायकाचं पाप आपल्या बोकांडीवर पडत असतंय. आपण कामाशी काम बोललं पाहिजे. काही इतके दळायलेत मग लोक म्हणते त्याचं कीर्तन लय रंगलं, त्यानं तुलाच दळलं, देवाला नाही दळलं. तुला पापन त्याला पाप असं काय नसतं. आपल्याला जे विषय वाटायला आला का त्या गोष्टी. काही भागात अशी लोक आहेत त्यांचं वर्णन नाही केलं की ते म्हणतात कीर्तन पडलं. कीर्तन पाडायचं उभं करायचं तुझ्या हातात येऊ सुंबळ्या, तुला आखलीचा कांदा आहे का? हा, अरे तू मसुबाला बोकड्या कापल्या लिंबून कांदा खिशात घेऊन जातो आणि तू वर्णन कीर्तनात करायचं का? नाटक्या. आम्हाला नरकात जावं लागन ना, त्याला माळ तरी पाहिजे का नाही गळ्यात? हा, स्तुती सध्या आमच्या आपल्या लोकांच्या तोंडात आहे, तुमच्या नाही, आमच्या. स्तुती 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 संतायला आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी, हो, महत्व हरवी चातुरी लपवी पिशे पण मिरवी आवडोनी. हो, मालक तर म्हणले ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. असावा मर्यादित यजमान आहेत. आपण किती गोड बोललो सोमेश्वर साठी, याच्या पलीकडचं काय बोलायचंय? हा, माझ्या पंढरपुरातल्या मालकाला विनंती, त्याला वैद्यकीय क्षेत्रात यश देवो आणि त्या सोमेश्वरनं बापाचं नाव जिवंत ठेवो. याच्या पलीकडचं दुसरं बोलायचं काय? हा, जाता जाता त्याला एखादा 1,00,000 रुपये दिले तरी त्याचं बरं करतात का ते 1,00,000 रुपये?
त्याचं बरं करण्यासाठी त्याला पंढरपुरातला आणि त्याच्या बाबाचाच आशीर्वाद लाभल तर त्याची फुटकी नावकडीला जाईल. आपले लाख रुपये तर कवा उडून जातील त्याचा मेळ नाही. नदीचं पाणी पुरं ना आपल्याला, तर हे लाख रुपये पुरतील का त्याला? त्याला पुरेल त्याच्या बाबाचा आशीर्वाद. बाबा शरीरानं जरी त्याचे गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं वैकुंठातून त्या दोन्ही अपत्यांना आशीर्वाद द्यावा. हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे माणिक भाऊ. याच्या पलीकडचं काय? मुलगा वारला. हा राजा कोणाला? 5 राजे. या 5 राजाच्या अगोदरचा राजा होता चक्रवेन. हा दशरथ राजाच्या अगोदरचा अजराजाच्या काळातला, प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला चक्रवेन नावाचा राजा. आणि त्याच्यानंतर 5वा राजा झाला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. राजा हा कसा असावा माहितीये का? राजाच्या दृष्टीमध्ये परस्त्री ही आई समान असावा. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. राजाच्या दृष्टीत स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रिया माई समान असावा, त्याला म्हणतात राजा. आणि 5च्या नंतर पुन्हा हे कोणाला सांभाळता आलं नाही. 5च्या नंतर हे कोणाला तितकं सांभाळता आलं नाही की जे देवमान्य संत महात्म्यांच्या मनात अधिराज्य कमवणारी लोक होती, ही 5 लोक. त्याच्यानंतर कनक असतील, विदुर असतील, काय लोक, काय कनकांचं जीवन गेलं महाराज. कनक 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 नीती होऊन गेली. नीती काय झालं? आपल्याला बुटकं भर पाणी घेतलं आणि पुढच्याला म्हणला आंघोळ करतो का? तो दातच नाही घासले, तो दातच नाही घासले, दातच नाही घासले. महाराज कनक हा राजा होता का? कनकाची राजनीती होती का? 20 वर्ष खुर्चीवर बसणाऱ्याला कनक माहित नाही. 20 वर्ष जे खुर्चीवर बसलेत का 50-50 वर्ष, त्याला कनकच माहित नाही. ही सुरुवात आहे आपल्या महाराष्ट्राची. विठाला विठाला आणि त्या 5 राजापैकी राजाच्या मांडीला मांडी लावून बसलेला व्यक्ती माणिक भाऊ शिवजी कासार. आणि मुलगा मृत्यू पावला. बाई पोराचं डोकं मांडीवर घेतलं, रडू लागली. शेजारनी पाजारनी जमा झाल्या. लक्ष याला ठाव सांगतो किती मोठ्या लोकांना जावं लागतंय. सुशेनाचं चरित्र ऐकलं, पुढे एवढं शिवजींचं ऐका. शेजारी पाजारी जमा झाले, अंत्यविधीची तयारी झाली. पण बाईनं सांगितलं मालक घरी नाहीत. कुठे आहेत? काय अंतरावर तुकोबरायचं कीर्तन चालू आहे, तिथं आहेत. एका शेजारीनं चुकीचा संदेश दिला, पण तो संदेश हिताचा ठरला. महाराज चांगल्या माणसाला जर कोणी फसवण्याचा प्रयत्न केला तर पंढरपुरातला मालक चांगल्याला फसू देत नाही. आकर्तव्य नीत होय त्याशी, आकर्तव्य नीत होय त्याशी. चांगल्या माणसाला विष पाजण्याचा प्रयत्न केला, विष ते अमृत आघात ते वितन, आकर्तव्य नीत होय त्याशी. प्रल्हादाला विष पाजलं, मेला का? नाही. मीराबाईला विष दिलं, मृत्यू पावल्या का? नाही. चूक केली ना लोकांनी. करत नाहीत का चुका? लोक करतेत. चांगल्या लोकांना कोण दगड हानीत नाही, पण विटेवरचा मालक जखमा होऊ देत नाही ना. चांगली असतात. आणि चांगल्या माणसांना कोणताही संदेश असू द्या, तो एखाद्या वेळेस हिताचा ठरू शकतो. हिताचा ठरू शकतो. त्या बाईनं तुकोबारायचं नाव जाण्यासाठी, त्या बाईनं शिवजी कासाराचं नाव जाण्यासाठी, त्या बाईनं इतका पवित्र संसार शिवजी कासारासोबत केला. त्या शिवजी कासाराच्या बायकोचं नाव जाण्यासाठी या नालायक बाईने तिच्या कानात संदेश दिला, पोरग तुकाराम महाराजाच्या कीर्तनात नेऊन आपटेव. तो नवरा त्यांनी पागल केलाय. उठलं की सुटलं भजन आणि उठलं की सुटलं कीर्तन. संसाराची आस्था नाही, आपटेव नेऊन कीर्तनात. महाराज उपदेश चुकीचा ठरला, उपदेश चुकीचा केला, पण हिताचा कसा ठरला पुढे ऐका. चांगलीच असतात. करू द्या ना कोणी. एक जणाने एक जणाचं टाटर चोरून नेलं तरी ऊस 150 टन झाला. तरी ऊस 150 टन. याच्या 5 मोटरा तरी सशे खेळणत ऊसात. हो झाला. इकून तिकून तर दशी लागली, काहीला कंस आले. नाना ऊसाची कंस म्हणजे मानतो मालक. दशी लागल्या वजन भरतो का? नाही. आणि कोपऱ्यात बरा होता तर कोले लागले. आणि त्याचं टाटर चोरून नेलं तरी 150 टन भरला. ते काय यावा ललाटीचे लिहिले. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोंदा खांदी चोर. चोर सुद्धा त्याला मदत करील. प्रारब्धच गोड असावं माणसाचं. माणसानं भांडत फक्त नशिबाला जात जावं. हा त्यानं बांगला बांधला, बांधितच असते तर या. आणि तुला पत्र खाली करणं होईन तर कसं काय बांधित असते? काय बोलतील माणसं.
बाईनं सांगितलं आपट्यावर नेऊन पोरग. महाराज पण ऐकणारी बाई तशी नव्हती, पण नाईला जाणं खांद्यावर पोरग टाकलं आणि तुकोबाराच्या कीर्तनाकडे धाव घेतली. शिवजी कासाराच्या पत्नी सात्विक होत्या. 4-5 बाया तुकोबाराच्या कीर्तनात बसलेल्या. कीर्तनामध्ये ती जाऊन बसली. मांडीवर पोराचं डोकं आहे. पोरं थोडंसं मोठं होतं, पाय खाली आहेत, मांडीवर डोकं आहे आणि त्याच्याकडे पाहून डोळे झाकले आणि रडू लागली. शेजारीने विचारलं, बाई कीर्तन चालू रडायला कसं काय? पोरगं तर झोपलंय. तिने सांगितलं, बाई झोपलं नाही ग, मृत्यू पावलंय. पोरगं झोपलं नाही, मृत्यू पावलं म्हणे. मृत्यू पावलं. काऊन बंद करते ते लोक? एकदा तिथं चालू झालं बोट नाही घातलं पाहिजे त्या जाग्यावर, पण सुरू होते त्याला मागं पुढं मागं पुढं मागं पुढं, नादच असतो त्याला. मुलगा मृत्यू पावलाय म्हणे, माझा मृत्यू पावलाय. त्या बाईने सांगितलं, बाई मेलेली माणसं मशानात नेत असतात, कीर्तनात कशाला आणलं? माय मेलेली माणसं मशानात नेतात, मला याचं ज्ञान आहे, पण याचे बाबा कीर्तन ऐकायला बसलेत. त्याच्या बाबाला सांगायला आले की आपला बाळ मृत्यू पावलाय. बाबाला सांगायचे. बाई ती बऱ्याच काळापासून तुकोबारायचं कीर्तन ऐकणारी असल्यामुळं ती सांगणारी. तिनं सांगितलं, बाई मी 2 मिनिटं तुकोबारायच्या कानात सांगते, 2 मिनिटं कीर्तन बंद होईल आणि तुझ्या मालकाला उठतील आणि मग तू मालक आणि तुम्ही लेकरू घेऊन जा. पण शिवजी कासाराची बायको किती अधिकारी. तिनं सांगितलं, बाई बाळ जरी मृत्यू पावला असेल पण तुकोबारायच्या कीर्तनात विक्षेप नको. काय विवेक असेल महाराज, काय विवेक असेल. तिकडे विठ्ठल विठ्ठल चालू असताना हळूच कुणी बोलायची, अगं मुलगा वारलाय, जाऊ दे म्हणे. बाई त्याचं आयुष्य तिथपर्यंत होतं, काय करणार, दुःख मलाही वाटतंय ग, पण लहानपणी कीर्तन ऐकायला भेटलं नाही जिवंतपणी, त्याच्या शरीरावर तुकोबारायच्या शब्द सुमन पडतात, याच्या पलीकडचं नशीब कोणतं आहे? कारण मेलेल्या लेकराचं तुकोबारायच्या कीर्तनात जर त्याचं प्रेत पडलं असेल आणि तुकोबाराय कीर्तन करत असतील तर त्यांचे शब्द सुमन त्याच्या अंगावर पडत असतील ना, ते किती पुण्यवान असेल. महाराज आता इतकी चर्चा ही तुकोबारायला कळत नसेल का? महाराज ती तुकोबाराय होते. भजन सुरू झालं बरं बुवा, आणि भजन चालू असताना सगळीजण विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. तुकोबारायने काही क्षणभर डोळे झाकले आणि पंढरपुरातल्या मालकाला एक प्रश्न विचारला, देवा ठीक आहे, अविरत ज्यानं आपल्या पोटासाठी महाराष्ट्राच्या मातीतल्या महिलांना सौभाग्याचा चुडा भरला, ठीक आहे देवा, त्यानं काही फुकट भरला नसेल रे, पण त्याच्याकडे एक पुण्य होतं, देवांगणेसारखी सुंदर स्त्री असेल तरी तिला तो बहीण म्हणत होता. तिच्या हाताला स्पर्श करत असताना बहिणीच्या लेकीच्या माईच्या हाताला हात लावतोय असं समजून तो बांगड्या भरत होता. याच्या पलीकडचं पुण्य कोणतं पाहिजे? अशा पुण्यवान वारकऱ्याला मालक समजून, पती समजून, त्याच्या नावाचं कुंकू लावून त्याला लेकरा इतकी जीव लावणारी त्याची पत्नी, तिच्यावर हे वेळ आणावी. तो देवा त्या शिवजीवर ही वेळ आणावी. देवा या शिवजीनं बांगड्या भरलेली पैसे घरी नेल्या, 4 वारकरी घरी आल्यावर त्या बाईनं जेवढा शिदा आहे तेवढा मळून सगळ्या वारकऱ्यांना पोटभर जीव घालावा, इतकी सात्विक बाई, आणि तिच्यावर तो एवढी वेळ आणलीस. जाऊ दे देवा, काय घेतलं रे मी तुझ्याकडून आतापर्यंत? तुकोबाराय आता देवाला बांधतात. मी देवा तुझ्याकडून आतापर्यंत काय घेतलं रे, काय घेतलंय? मग मी निखळ परमार्थ करावा. हरिभजनी ढवळीले, अरे विश्व ढवळून काढलं ना, विश्व ढवळून काढलं ना देवा. मला सांग ना देवा, मग असा निखळ परमार्थ जर पदरात असेल आणि माझ्या कीर्तनात जर बालकाचं प्रेत पडत असेल तर मला चंद्रसूर्य येतोपर्यंत मला कोणी महाराज म्हणेल का? म्हणून घेण्याची इच्छा नव्हती, म्हणून घेण्याची इच्छा नव्हती. पण देवा या संप्रदायाला कोणी मानेल का रे? पण कर देवा तुला जसं वाटेल तसं. स्वतःच्या बाबतीत एक नाट गायला तर लोकांच्या बाबतीत काय करतील? आता तुझं कळेल ते करी तारीशी तारी मारी घरी संसारी अथवा नको शरण आलो नेनतपणे. तुला काय करायचं तर करणं स्वतःच्या बाबतीत, दुसऱ्याचं इचकित तू ठरव ना देवा, ठरव तुला काय वाटतंय. महाराज डोळे झाकलेल्या बाईच्या डोळ्यातून पाणी लेकराच्या अंगावर पडत होतं.
आणि अचानक मेलेलं पोरग झोपेतून जाग व्हावं असं उठतंय, माईचे डोळे पुसते. माय तू का रडते ग? माय तू का रडते? पाय ना बाबा कीर्तनात बसले. माय तू का रडते? तिला असं वाटत होतं मी स्वप्न बघायले का काय. डोळे उघडून पाहिलं तर मेलेला बालक उठून बसतंय. मेलेला बालक उठून बसतंय. दृष्टांत संपला महाराज. श्रुती नावाच्या व्यक्तीनं तुकोबारायला प्रश्न केलता. तुकोबाराय हे पोरग उठून बसल्यावर यम ठण ठण बोंबलत होता. यम यम बोंबलू लागला. यम देवाला सांगितलं, देवा आमच्या पदाला काय किंमत आहे? आम्हाला तू माणसं मारायला लावतोस आणि मारायला लावलेली माणसं तू हे भजन करणारे उठून बसतेत, काय आमच्या पदाला किंमत आहे? देवानं सांगितलं, यमा अरे ह्या संत लोक काय पुढं काशीतल्या मालकाचं मह काय चालत नाही तर तू काय तुंतुन वाजवायला? तू काय वाजवायला तुंतुन? या संत लोक काय पुढे आमचं दोघायचं काही चलत नाही तर तू काय वाजवायला? तर यमानं श्रुतीला विचारलं, श्रुती माते तुकोबारायला मग विचारायची ताक काय? यमाची माय वेली याच्या बोखंडीवर पाय द्यालता. काय यम विचारू तू तुकोबारायला? तुकोबारायने श्रुतीला सांगितलं, श्रुती माते जाय आणि तुकोबारायला विचार तुम्ही पोरग कस काय उठिलं. श्रुतीने विचारलं, तुकोबाराय पोरग देवानं उठिलं का तुम्ही? तर तुकोबारायने श्रुतीला विचारलं, मारलं कोणी आधी देवाला विचारून? मारलं कोणी आधी देवाला विचारून? श्रुती देवाकडे गेली आणि सांगितलं, मारलं कोणी? आयुष्य संपल तर म्हणून मी यमाला पाठीलं मारलं. कोण म्हणलाय? पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक. श्रुती वापस. श्रुतीने सांगितलं, तुकोबाराय मारलंय दोन्ही देवायनं. आयुष्य संपल तर मारलंय त्यानं. मग उठिलंय कोणी विचार आता जाऊन. पुन्हा श्रुती वापस पंढरपूरला कैलासाला. दोघांनी विचारलं, उठिलं का तुम्ही? आम्हीच मारायला लावलं ना आम्ही कसं उठवा? काशीतल्या मालकानं सांगितलं, 3 पोरं जवळचे मेले मला नाही उठिता आले. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, मी वनवासात होतो बाप मेला तरी उठिता नाही आला, मला शिवजीचं पोरग कसं उठिता येईल? आता मात्र श्रुती म्हणली, उठिलं तुकोबारायनं. तुकोबारायला विचारलं, महाराज तुम्ही पोरग उठिलं? हो. मग देवाला उठिता येत नाही तुम्हाला कसं उठिता आलं? तुकोबारायनं सांगितलं, बाई फुकट उठत नाही. आतापर्यंत केलेला निखळ परमार्थ या भक्तीचं गठुडं साचलं होतं. त्या गठुड्यातलं पुण्य वंजळभर घेतलं, खाली टाकलं आणि त्या पुण्याच्या बळावर पोरग वाचिलं. दिली चाली वाचा, दिली चाली वाचा, दिली चाली दुसऱ्याचं कल्याण करतात, त्याचं पुण्य संपवतात. दिली चाली वाचा शय मागिल्या तपाचा, शय मागिल्या तपाचा, तवा बोलल्यासारखं घडतंय. तवा वाणीत ताकद पुण्य लागन ना. धर्म कोणाला घडतोय? ज्याच्या घरी पीठ आहे त्याला. नाही नाही ती वेगळं, ते बायकोचं घरानं झालं. हो, ज्याची बायको ताब्यात आहे त्यानं पाहुणे चहा प्यायला न्यावा, हे हा वेगळा पुरावा. मी हा वेगळा धर्म सांगतोय. सप्त्याला मागायला कोणी जर आला असेल पट्टीला तर घरात पैसे लागतील का नाही? त्यानं द्यावा. ज्याची झोळी रिकामी येते पुढच्याला काय देतोय? नाही ना. आपल्याच्यान पुढच्याचं बरं होईन का? नाही. झोळी तुकोबारायची भरलेली होती पुण्याची, ते सांडलं पुण्य आणि पुढच्याचं भलं केलं. महाराज कालांतरानं शिवजी कासार गेले, पण तुकोबारायचं वैकुंठ गमन आधी झालतं. बाईच्या कपाळावरचं कुंकू पुसलं आणि पोरानं सांगितलं, आई मला तुकोबारायनं उठील तर बाबाच्या तुझ्या भक्तीच्या बळावर माझ्या बाबाला कोणी उठील का?
बाईचं अंतकरण भरून आलं आणि सांगितलं, बाळा स्वतःच पुण्य खर्चून ज्यानं तुला उठिलं ते वैकुंठाला गेले रे बाळा, ते वैकुंठाला गेले. महाराज त्याच तुकोबरायाच्या नामाचं भजन करीत तुकाराम 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 त्याच तुकोबरायाच्या नामाचं भजन करून शिवजी कासाराचं पार्थिव उचललं. लक्ष्याला ठाव स्मशान, लक्ष्याला ठाव स्मशानी, लक्ष्याला ठाव स्मशानी.